Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of the Lord and Savior Jesus Christ this morning. प्रभुता येशू ख्रिस्त याच्या नावाने या तिसऱ्या सभेत मी तुमचं स्वागत करत आहे. Shall you all arise in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Let's all close our eyes. डोळे बंद करूया. Let's all look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Let's praise Him. Let's worship Him. त्याची स्तुती भक्ती करूया. Oh, He is the King of Kings and the Lord of Lords. कारण तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. The only Son of God. केवळ एकच देवाचा पुत्र. Sent from heaven. स्वर्गातून त्याला पाठवण्यात आलं. Hope and mercy at the cross. वधस्तंभावर आशा आणि दया. He is our everything. तो आपला सर्वस्व आहे. He is the promise. तो अभिवचन. Tell Him that Jesus, you are all to us. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तू सर्व काही आहे. You are the precious cornerstone. प्रभू तू मौल्यवान कौशला आहे. Sure foundation. प्रभू आमचा भक्कम पाया. Who is faithful to the end. शेवटपर्यंत विश्वासू. Yes, Father, we praise you. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. Tell Him that, Father, we come to you in the name of Jesus Christ. सांगा पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. Here I am, Lord. प्रभू इथे मी आहे. We worship you. We praise you. तू उपासना भक्ती करतो, स्तुती करतो. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Dear people of God, let's open our mouth and praise Him. Let's worship Him. देवाचे लोक आपलं मुख उघडूया, त्याची स्तुती भक्ती करूया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. We worship you, आम्ही Lord. उपासना भक्ती करतो. Let's all sing together. Precious cornerstone. मौल्यवान कौशला. Precious cornerstone, sure foundation. You are faithful to the end. We are waiting on you, Jesus. We believe your call to us. Precious cornerstone. Precious cornerstone, sure foundation. You are faithful to the
Yes, Jesus, you're everything to us. येशू तो आमच्यासाठी सर्वस्व आहे. We give you all glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. We worship you, Lord. आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. We thank you for this wonderful privilege and your grace, Lord. प्रभू, अद्भुत येशू संधी दिलीस याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. We praise you, Lord. We worship you, Lord. प्रभू, तुझी स्तुती भक्ती करतो. We give you all glory, honor, and praise. सर्वगौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Because you are worthy to be worshipped, प्रभू, तू योग्य त्याचा आहे की आम्ही तुझी उपासना भक्ती करावी. worthy to be honored, प्रभू, तू योग्य त्याचा आहे की आम्ही तुझा आदरणीय you सन्मान are करावा. worthy to be glorified. प्रभू, तुझं गौरव करण्यास तू योग्यतेचा Yes, आहे. Lord, you alone are worthy. प्रभू, केवळ तूच योग्यतेचा आहे. Jesus, you are all to us. येशू ख्रिस्त तू आमच्या सर्वस्व आहे. You're everything to us. आमच्यासाठी सर्व काही. Oh, in Jesus Christ's most precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या अतिमूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Jesus Christ is all to us. येशू ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही. Can I hear a loud amen to that? आमेन. मला का मोठ्याने. Amen. आमेन. Amen. Because I was made to worship Him, आणि मला निर्माण केलं त्याची उपासना भक्ती to करण्याकरिता. praise His holy name. पवित्र नावाची स्तुती करण्याकरिता. Hallelujah. हालेलुया. Let's praise His holy name by singing this wonderful Marathi hymn together. हे मराठी मंजुळ गीत गाऊन त्याच्या नावाची स्तुती करूया. नित्यतयाचा. Hallelujah. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी, जाऊन त्याला सभा, जाऊन त्याला सभा, निरंतर परमेशाला सभा, परमेशाला सभा, निरंतर परमेशाला. वर्णात्याचे
lords. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि मला निर्माण करण्यात आलं राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूची उपासना भक्ती करण्याकरिता आमच्याकडे पाहू नका एकामेकाला बोला Tell somebody. कुणाला तरी सांगा Yes, I was made to worship him. अहो, सांगा ना एकमेकाला I was made to praise the King of Kings and the Lord of Lords. मला निर्माण करायचं राजांच्या राजा प्रभूच्या प्रभूची उपासना भक्ती Hallelujah. करण्याकरिता I'll हालेलुया praise in the valley. करीत असलं तरी मी स्तुती करेल Praise him on the mountain. डोंगरावर त्याची स्तुती करेल Praise him when I'm sure. मला खात्री असेल तेव्हा मी स्तुती Or करेल praise when I'm doubting. शंका असली तरी स्तुती करेल Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया As long as I am breathing. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे जिवंत आहे How many of us here are breathing this morning? किती जण श्वास घेतात आज सकाळी Those who are breathing, जे श्वास घेत आहेत those who are breathing, जे श्वास घेत आहेत they've got a reason to say this. आणि त्यांनाच कारण हे बोलण्याकरिता What? काय Praise the Lord of my soul. हे माझ्या जीवा परमेश्वराची स्तुती Praise कर the Lord of my soul. हे माझ्या जीवा परमेश्वराची स्तुती Come on, say कर this. Praise the Lord of my soul. Praise the Lord of my soul. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Thank you, Lord. धन्यवाद Everyone. सर्व गाऊया I'll praise in the valley. I'll praise in the valley. Praise
नाही माझा देव जिवंत आहे. How could I keep it inside? मग आतमध्ये कसं काय ठेवू? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I won't be quiet. मी गप्प बसणार नाही, Because my God is alive. कारण माझा देव जिवंत आहे. And it brings me so much joy इतका आनंद मला त्यामुळे मिळतो. that Jesus came into this world for me. माझा येशू माझ्यासाठी या जगात आला. That brings joy to you as well. तुम्हाला आनंद मिळतो का हो? Yes. होय होय होय. Oh, let's celebrate Jesus. चला मग येशू ख्रिस्त साजरा करूया. Together, everyone. सर्वजण मिळून गाऊया. ऐतिहासिक गवाही है, मृत्युंजय हमें बचाना है, ये हम यीशु जिंदा है. Hallelujah. क्रूस खाली कब्र पे तूने लाई अनंत जिंदगी, जिसके हम यीशु जिंदा है, जिंदा है. आनंद है, मेरे पाप सारे धुल गए हैं. आनंद है, मैंने पाया नया जीवन है. तुम्हें बदला सदा के लिए. बड़े जब उस स्थान में मैं स्वतंत्र तेरे सामने, यीशु तू है मेरा, मैं तेरा. बेहद खुशी बेहद चैन, सारे जन्म आखिर थामेंगे, मनाए यीशु जिंदा है, जिंदा है. आनंद है, मेरे पाप सारे धुल गए हैं. आनंद है, मैंने पाया नया जीवन है. तुम्हें बदला सदा के लिए. गाऊंगा मैं, गाऊंगा मैं तेरे लिए, जो तूने छुड़ाया मुझे है. गाऊंगा मैं तेरी ही जय. Everyone. आनंद है, मेरे पाप सारे धुल गए हैं. आनंद है, मैंने पाया नया जीवन है. तुम्हें बदला सदा के लिए. मैंने पाया नया जीवन है. तुम्हें बदला सदा के लिए. Hallelujah. When we allow Jesus Christ in our life, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण वाव देतो, परवानगी देतो. आनंद है, देयर इज जॉय. आनंद है. देयर इज जॉय. He fills us with His joy. त्याच्या आनंदाने तो आपल्याला भरतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And our life changes. आपलं जीवन बदलतो. Old self goes away. जुना मनुष्य निघून जातो. Everything becomes new. सर्व काही नवे होतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. All creation worship Him. सर्व निर्मिती त्याची उपासना भक्ती The King करते. of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा No प्रभूंचा matter प्रभू. whatever situation we may be into, कोणत्याही परिस्थितीत आपण असू, never stop praising Him. त्याची स्तुती करण्याचं थांबू Never नका. stop praising our King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची स्तुती My करण्याचं थांबू Jesus is नका. alive. माझा येशू जिवंत आहे. Jesus is alive. येशू जिवंत आहे. Hallelujah. हालेलुया. Worship Him. उपासना भक्ती करूया.
तुझी उपासना We भक्ती करतो praise you, we praise you, we praise you. देवाची स्तुती करतो स्तुती करतो स्तुती Come करतो on, dear Lord. Yes, Lord, with every breath of my life, प्रभू आमच्या जीवनाच्या प्रत्येक श्वासाने every beat of my heart, माझ्या प्रत्येक हृदयाच्या I स्पंदनाने want to praise your holy name, Lord. पवित्र नावाची मी स्तुती करेन Worship you, Lord. Worship प्रभू you, तुझी Jesus. उपासना भक्ती करेन Yes, Lord. Worship you, Jesus. प्रभू ईश्वर मी उपासना भक्ती Yes, करतो Father, here I am. प्रभू मी ते आहे Here I am. Here I am. Your mercies are always new, Lord. प्रभू तुझी दया प्रत्येक वेळा नवीन आहे Father, we are desperate for you. तुझ्यासाठी व्याकुळ आहे You are the way, the truth, and the life. मार्ग सत्य व जीवन तुझ आहे We thank you for your presence, Lord. We bow down before you. तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो तुझ्या पुढे आम्ही नमन करतो Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. We worship you, Lord. तुझे आभार मानतो आभार मानतो आभार मानतो Hallelujah. उपासना भक्ती करतो Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. Yes, Father. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Let's all sing this together. एकत्र मिळून गाऊया Here I am, down on my knees again, surrendering all, surrendering all. Find me here, Lord, as you draw me near. I'm desperate for you. I'm desperate for you. I surrender. Drench my soul. Drench my soul as mercy and grace. Oh, I hunger and thirst. I hunger and thirst. When arms stretched wide, I know
त्याबद्दल अधिक आणि अधिक आम्हाला We माहिती करून surrender द्यायची to आहे. you, Lord. आम्ही तुला समर्पित होतो. Oh, we bow down before you, Lord. तर तुझ्या पुढे आम्ही नमन करतो. You are the way, the truth, and the life. मार्ग, सत्य व जीवन तूच आहे. We cannot reach to the Father without you. मग तुझ्याशिवाय आम्ही तुझ्याकडे पोहोचू शकत नाही. Father, we thank you for your Son Jesus Christ. तर आभार मानतो तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. We thank you for your presence, Lord. तू तुझ्या Thank you, उपस्थितीबद्दल आभार Jesus. मानतो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. हालेलुया. धन्यवाद. We तुझ्या worship. उपासना भक्ती करतो. Yes, people of God, as we sang the song, I surrender. Let's surrender to Him. तेव्हा प्रिय लोकांना यावेळेस आपण त्याला सर्व काही समर्पण करूया. Yes, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. तू ही मार्ग है, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा. तू ही ज्योति है, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. मैं सजदा करूं. Everyone together. सजदा, सजदा, सजदा. Yes, Lord, we bow down before your presence, Lord. मैं सजदा करूं. Yes, Lord, we worship you, Lord. सजदा करूं. सजदा, सजदा, सजदा करूं. We worship you, Lord. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. मैं सजदा करूं, सजदा
सजदा करूं, सजदा करूं, मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा Let us be seated in the presence of the Lord प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. as we prepare to partake in the communion of the Lord. I request भोजनामध्ये- Reverend S.G. Koli, Brother Sanjeev Chavan, Brother Sandeep Suryanshi, Brother Sandeep Malila, Brother Mark Gaikwad, Brother Leonard Cutler, Brother Sarang Bandarkar, Brother Sandeep Agarwal, Brother Renukar, please come forward. Brother Naveen Gaikwad, Brother Sagar Kenkar, please come forward. सगळ्यांची नावं घेतलेत, कृपा करून पुढे या. For that which I receive of the Lord, I give unto you. हे प्रभूपासून मिळालं मी तेच तुम्हाला देत आहे. The night on which Jesus was to be handed over, त्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं. त्या रात्री he took the bread, he broke it and said, आणि भाकर घेतली, मोडली आणि म्हटले, this is my body that is broken for you. माझं शरीर तुम्हासाठी मोडलं जात आहे. As you eat of it, do it in remembrance of me. खात असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner, he took the cup and said, त्याच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, this is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्तात स्थापलेला हा नवा करार. As you drink of it, do it in remembrance of me. तुम्ही याचं प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ For करा. as long as you eat of this bread and drink of this cup, आणि जितक्यांदा तुम्ही भाकर खाता प्याला पिता, you declare my death till my coming. तुम्ही घोषणा करता माझ्या मृत्यूची, माझ्या For येईपर्यंत. whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर व द्राक्षरस घेईल, is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus दोषी आहे Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त या संबंधाने. So let everyone examine himself and herself, प्रत्येकाने ती कळतो आपलं आत्मपरीक्षण करावं. and then partake of this bread and this cup. त्यानंतरच या भाकरीत प्याल्यात सहभागी व्हावं. Let us pray. प्रार्थना करू. Gracious Heavenly Father, we thank you for the privilege of coming in your table this morning. आज सकाळी आम्हाला येशू संधी दिली प्रभू, भोजनाच्या मेजामध्ये सहभागी होण्याकरिता आभार मानतो. Thank you, Father, that you loved us so much that you sent your Son Jesus Christ for us. आभार मानतो तू आमच्या हृदय प्रीती केली की तुझा एकुलता एक पुत्र येशू आमच्यासाठी पाठवला. Jesus, we thank you that you loved us so much that you took 39 stripes upon your body, and by every stripe that you have taken, we have received our healing. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो की 40 फटके जे तुझ्या शरीरावर घेतल्या, प्रत्येक फटक्याने मला आरोग्य मिळाले, याबद्दल धन्यवाद. Thank you, Jesus, for shedding your precious blood on the cross of Calvary. प्रभू येशू कॅल्वरीच्या वधस्तंभावर मौल्यवान रक्त तो आमच्या You सांडलं have cleansed us from all our sins. सर्व पापासून आम्हाला शुद्ध करत आहे. Heavenly Father, as we partake of this bread and this cup, which is the emblem of the body and the blood of the Lord Jesus Christ, स्वर्गीय पिता आहे, भाकर आणि परमेश्वरा आम्ही प्याल्यामध्ये आम्ही भाग घेत असताना जे दर्शक आहे तुझ्या शरीराचं आणि रक्ताचं, help us to receive your healing and your forgiveness by faith in our lives. प्रभू मला विश्वासाने आरोग्य आणि पापाची क्षमा स्वीकारण्याकरिता Let this सहायता कर. table be a blessing to each one of us. प्रभू, आम्ही जामा प्रत्येकासाठी आशीर्वाद होऊ दे. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. We will wait till we all receive the bread and the cup. When everyone has received, then we will partake of it together. भाकर आणि प्याला आपल्या हातात येईल, आपण आपल्याकडेच ठेवायला सगळ्यांना मिळाल्यानंतर आपण एकत्र I सहभागी request करणार Brother आहोत. Ruben Joel, Brother Sandekar to please come forward.
तुझे रक्तमो कठीण सपना देवाचे सर्व प्रिय पुत्रे मांडना देवाचे सर्व प्रिय पुत्रे Is there anyone who has not yet received the cup or the bread? Please raise your hand. जर कोणाला द्राक्षरस किंवा भाकर मिळाली नसेल तर आपला हात उंच ठेवा.
Let us take the bread, which is a symbol of the body of the Lord Jesus भाकरीचं Christ. सेवन करूया प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. त्याला सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand in the presence of the Lord? And let us sing a victorious song for the glory of God. Sa sanga mama bandujana aloji duniya marna. Sa sanga mama bandujana aloji duniya marna. Marna chi morni nahi mariyate sarvasomi. Juti gunachi durli saji dinavalasi krati kade jagati dana vijayi vinum tarana. Krati kade jagati dana vijayi vinum tarana. Jasanga mama bandujana aloji duniya marna. Pavatala ladudi mage vidana kadari manage. Sodumi dumri bhavanandri sada sandri kajuva vrutta tarana. Kalva taran vardana kajuva vrutta tarana. Kalva taran vardana. Jasanga mama bandujana aloji duniya marna. Aloji duniya marna. Aloji duniya राजांचा राजा प्रभूच्या प्रभू Jesus is alive. येशू जिवंत He is आहे. alive forevermore. त्याला सर्वदा जिवंत We आहे. give you all the glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुती आम्ही You तुला deserve देतो. the highest praise. आणि आम्ही उच्च स्तुती We तुला worship देतो. you, Jesus. उपासना भक्ती Glorify करतो. your name. नावाचे गौरव करतो. We thank you, Jesus, that you have purchased us by your blood. प्रभू येशू आभार मानतो तुझ्या रक्ताने तो आम्हाला विकत You घेतला offer our आहे. lives as living sacrifice, holy and pleasing unto you. आमचं जीवन तुला जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करतो. Let your name be glorified through our lives, we pray. प्रार्थना करतो आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव होते. In Jesus' matchless name we pray. येशू चातुर्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. If you have an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. तुमच्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर कृपा करून आपल्या हात वर कराल जेणेकरून लोक बसतील. या ठिकाणी आहे रिकामी खुर्ची. How good it is to see all of you in the house of the Lord रोजच्या on the घरात- first Sunday of this month of October. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी तुम्हाला सर्वांना प्रभूच्या घरात पाहून किती छान वाटत How आहे. many of you have experienced the goodness of the Lord throughout the 9 months of this year? या वर्षाच्या 9 महिने किती जण परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव Shall घेतला we give आहे. a big round of applause to Jesus Christ? येशू ख्रिस्ताला जोरदार टाळ्याचं Worship अर्पण Him करूया. and praise His holy name. त्या नावाची स्तुती करूया, भक्ती Our God is करूया. a good God. कारण देव चांगला देव आहे. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. आपलं वरिष्ठ बाळकांचे आपण स्वागत करूया टाळ्या वाजून या दुपारी परमेश्वराच्या वचनाची सेवा करत येत असताना. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this afternoon. आज दुपारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला सर्वांना मी अभिवादन करत आहे. It's so wonderful to be in the house of the Lord on the day of the Lord. प्रभूच्या दिवशी प्रभूच्या घरात असणं हे किती अद्भुत आहे. As we have taken communion, जसं आपण प्रभू भोजन घेतलं आहे, we need to understand why we have taken communion. आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रभू भोजन आपण का घेतलं आहे. When we take communion as a ritual of the church, मंडळीची रूढी परंपरा म्हणून जर आपण प्रभू भोजन घेतो, then it will not help us in any way. कोणत्याही प्रकारे ते आपल्याला काहीच मदत करणार नाही. But Jesus Christ, before his death, Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मरणापूर्वी Jesus Christ, before institutionally start
Holy Communion, प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र प्रभू भोजनाचा विधी लावण्यापूर्वी he declared what it should be meant. त्याने ते जाहीर केलं की त्याचा अर्थ काय असला पाहिजे. As we see that in Gospel of John chapter 6, शिवर्तमानाचा 6वा अध्याय verse 54, 41 to 58. 41 वचने ते 58 वचने. Here Jesus explains that I am the bread of life. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय, मीच जीवनाची भाकर. I am bread from heaven. मी स्वर्गातील भाकर आहे. Now when we see the terminology used by Jesus Christ आपण पाहतो या ठिकाणी जो शब्द उच्चार येशू ख्रिस्ताने केलेला and at आहे, the institution of the Holy Communion, प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना, he took the bread त्याने भाकर घेतली, and said, "This is my body." म्हणलं हे माझं शरीर आहे. Then he took the cup त्याने प्याला घेतला, and said, "This is my blood." म्हणलं हे माझं रक्त. So this is what he has explained at the institution of the Holy Communion. प्रभू भोजनाचा विधी लावून दिला, त्यावेळेस हे स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. But before that, he told that he is the bread of life and his blood is the life. त्याने सांगितलं त्यापूर्वी की मीच जीवनाची भाकर आणि त्याचं रक्त हे जीवन आहे. Now when we think about the bread, त्यास आपण भाकरेबद्दल विचार करतो, we must go back to see where this bread has been started in the Bible. आपण पाठीमागे गेलं पाहिजे पाहण्याकरिता की बायबलमध्ये कुठे या भाकरीची सुरुवात झाली आहे. Why this bread has been started? या भाकरीची सुरुवात का झाली So आहे. we know that when in Genesis chapter 3, उत्पत्तीचा 3रा अध्याय, you read the description, त्या ठिकाणी आपण वर्णन वाचतो, Adam and Eve committed sin against God. आदम हवेने देवाविरुद्ध पाप केलं, Adam and Eve broke the law of God. परमेश्वराचा नियम आदम हवेने मोडला. And now when God came to meet them, ज्यावेळेस देव त्यांना भेटण्याकरिता आला, and God said, "Adam, where are you?" देवाने विचारला, आदम तू कुठे And आहेस. this was God's everyday practice that he would come in the evening to meet Adam and Eve. सायंकाळचे दररोज नियमित प्रमाणे देव आदम हवाला भेटण्याकरिता येत असे. So Adam said, "Lord, we are afraid of you. आदम म्हणाला, देव आम्ही तुला घाबरलो आहोत, We hide ourselves behind the tree त्या झुडपामागे आम्ही लपलो आहोत, because we are naked." कारण आम्ही नग्न आहोत. And God said, "Who told you that you are naked?" देव म्हटला, तुम्हाला कोणी सांगितलं मी नग्न आहात. And God said, "Did you eat the fruit that I prohibited?" देव म्हणाला की जे फळ मी सांगितलं तुम्हाला खाऊ नये ते तुम्ही खाल्लं का. Now here, Adam and Eve committed mistake. आदम हवाने या ठिकाणी चूक केली. But पण many questioned me, पुष्कळशे मला प्रश्न करतात, and many have asked the question, पुष्कळने मला प्रश्न विचारला आहे, if God is so kind and forgiving all our sins, जर देव कणवाळू आहे, आपल्या सर्व पापाची क्षमा करतो, then why he did not forgive Adam and Eve in the beginning? सुरुवातीलाच आदम हवाला देवाने का क्षमा केलं नाही. Otherwise this whole problem would not have been in the world. न तर ही समस्या जगात आली नसती. Why he did not forgive? का त्याने क्षमा केलं नाही. And I want to tell you the truth from the word of God. देवाच्या वचनातील सत्य मला तुम्हाला सांगायचं आहे. Adam and Eve, if they would have accepted their mistake आदम हवाने जर ती केलेली चूक मान्य केली and असती, confessed their mistake to the Lord, कबूल केली असती त्यांची चूक परमेश्वराकडे, God would have forgiven them from their sins. देवाने त्यांच्या पापाची क्षमा केली असते. But Adam blamed Eve, परंतु हवाला आदमाने दोष दिला, and Eve blamed the serpent. हवेने कोणाला दोष दिला तर त्या सर्पाला. So both have not accepted their mistake. दोघांनी आपली चूक मान्य केली नाही, कबूल केली Both नाही. have blamed somebody else. दोघांनी इतर कोणाला तरी दोष दिला, And that's why God did not forgive them. त्यामुळे देवाने त्यांना क्षमा केली नाही. And that's why the word of God says in 1 John chapter 1 verse 9, पहिले योहानचा पहिला अध्याय 9 वचन, if you will confess your sins, जर तुम्ही तुमचे पाप कबूल केले, पदरी He घेतले, is faithful to forgive you from all your sins and unrighteousness. तो विश्वास आहे तुम्हाला सर्व पापापासून आणि अनित्यपासून शुद्ध So करण्याकरिता. Adam did not ask forgiveness. आदमाने क्षमा मागितली नाही, Eve did not ask forgiveness. हवेने क्षमा मागितली नाही. So God told Adam, देवाने आदमाला सांगितलं, because you ate the prohibited fruit, फळ खाऊ नये, ते फळ तू खाल्ल्या कारणाने whole earth is cursed.
पूर्ण पृथ्वी तुझ्यामुळे शापित झाली Whole आहे. earth is cursed. पूर्ण पृथ्वी शापित झाली Now, आहे. earth is cursed second time now. आपण पाहतो दुसऱ्या वेळेस पृथ्वीला शाप देण्यात आला. First, earth is cursed when Satan fall on the face of the earth. पहिलं पृथ्वी शापित झाली जेव्हा सैतान या पृथ्वीवर पडला. In first Genesis chapter 1 verse 1 said, उत्पत्ती पहिला अध्याय पहिलं God वचन, created heavens and earth. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण So केली. that's the first stop. आणि त्या ठिकाणी And आपण then पाहतो पूर्ण second लिहितो. verse starts. दुसऱ्या वचनाची And सुरुवात between होते. first verse and second verse, there is a distance of thousands of years. पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये हजारो वर्षाचं अंतर आहे. And when Satan fall down, which is mentioned in Isaiah 14 and Ezekiel 28, यशया 14 आणि एझेकिएल 28 मध्ये त्याचा उल्लेख आहे. Satan was thrown from heaven. सैतानाला स्वर्गातून खाली फेकण्यात He आलं. dashed on the earth, पृथ्वीवरून तो आदळला. and earth became null and void. पृथ्वी आकार विडेत आणि शून्य झाली. So that time, earth became cursed first time. पहिल्या वेळेस त्यावेळेस पृथ्वी शापित झाली. And now, when God came down ज्यावेळेस परमेश्वर खाली आला, and touched the ground त्याने त्या भूमीला स्पर्श केला, and made Adam, त्याने आदामाला निर्माण केलं. earth was blessed again. पुन्हा ही पृथ्वी आशीर्वादित झाली. So God created Adam and put his breath into his nostril. देवाने त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकला. Adam become living creature. आदम सजीव प्राणी झाला. And now Adam and Eve committed sin, did not confess their sins, आदमाने आता पाप केलं, पापांची त्याने कबुली केली did not नाही. take the responsibility for their own decision that they made. त्याने निर्णय जो घेतला त्याची स्वतःची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली नाही. God said to Adam, देव आदमाला म्हणाला, because you have done that, तू हे केल्या कारणाने whole earth is cursed again. पुन्हा पूर्ण पृथ्वी तुझ्यामुळे शापित झाली. Whole earth is cursed again. पूर्ण पृथ्वी पुन्हा And शापित since झाली. that time, earth is cursed. त्या वेळेपासून पृथ्वी शापित झाली From आहे. that time, earth is under the curse. त्या वेळेपासून पृथ्वी शापाखाली आहे. Colossians, the word of God says, कलसीकरस पत्रात देवाचं वचन सांगतो, earth is groaning for the deliverance. पृथ्वी कणत आहे तिच्या सुटकेसाठी. And earth is waiting for its redemption. पृथ्वी वाट पाहते कधी तिला उद्धार मुक्ती मिळेल. So whole earth is cursed. पूर्ण पृथ्वी आता शापित And आहे. God spoke to Adam, देव आदमाशी बोलला, thou will work in the soil, तू त्या भूमीमध्ये कष्ट करशील and soil will give you thistles and thorns. आणि ती जमीन जी आहे तुला काट्याने कुसळ देईल. And through your sweat, you will earn your bread. निळाच्या घामाने तू भाकर कमवशील. So bread comes there for the first time. पहिल्याच वेळेस आपण पाहतो भाकरीचा उल्लेख. It is a result of the curse. कसला परिणाम तर शापाचा. It is the result of the curse. परिणाम कसला तो शापाचा. The bread you and I eat is result of the curse. भाकर जी तुम्ही आणि मी खातो हा कसला परिणाम आहे That's why शापाचा. Psalms 127, the word of God says, स्तोत्रसंहिता 127 मध्ये देवाचं वचन म्हणत you आहे, get up early in the morning, पहाटे तुम्ही उठता, sleep late in the night, रात्री उशिरा झोपता, toil and work, तुम्ही काम करता, कष्ट but करता, all is in vain. सर्व काही व्यर्थ. He gives his people all things in their sleep. तो त्याच्या प्रियजना झोपेतही पुरवठा करतो. Hallelujah. हालेलुया. Who are his people? त्याचे लोक कोण आहेत? Who are his people? त्याचे लोक कोण आहेत? Only his people will go to heaven. केवळ त्याचेच लोक स्वर्गात Other जातील, will stay here. इतर इथंच राहतील. Who are his people? कोण त्याचे लोक आहेत? Now everyone wants his hand up. आता सगळ्यांच्या हात वरती आले. Okay. ठीक आहे. Have you experienced God meeting your need when you are in sleep? तुम्ही अनुभव घेतलाय का तुमच्या गरजांचा पुरवठा देवाने झोपेत केलेला आहे? Really? खरं का? Oh, early morning when you were sleeping, Zomato man came. That is not the provision of God. पहाटे झोमॅटोवाला आला आणि दिलं तो पुरवठा नाही हो. If you have really experienced जर खरोखर God meeting your need in your sleep, खरोखर जर तुम्ही अनुभव घेतला की झोपेत परमेश्वराने तुम्हाला पुरवठा केला and आहे, you many have said yes, मला माहिती पुष्कळ होय म्हणाले, clap your hands unto Jesus. प्रवेशला टाळ्याचं अर्पण करूया. Now to sleep is, आता झोप पहा काय आहे. to sleep is not involved in anything on the face of the earth. झोप म्हणजे आपला कुठला संपर्क
या पृथ्वीवर नसतो. You are lying down in the bed बिछाण्यात तुम्ही झोपला आहात, and you are sleeping, तुम्ही झोपला आहात and nothing is inactive in your life. तुमच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट सक्रिय नाही. And God provides your need when you are not active. ज्यावेळेस तुम्ही सक्रिय नसता त्यावेळेस देव तुमच्या गरजांचा God पुरवठा knows करतो. your need and you have prayed for it. And when you don't know what to do, from where to get this help, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्हाला माहित नाही मदत कुठून मिळवायची, काय करायचं, all of a sudden somebody comes अचानक कोणीतरी येतं and meets you and blesses you, and you say, wow, तुम्हाला for भेटतं. this only I was praying and waiting. तुम्हाला कोणीतरी भेटतं आणि तुम्हाला आशीर्वादित करून म्हणतो, वा मी याचीच वाट पाहत होतो. Now Adam and Eve blamed somebody else. आदाम आणि हवेने इतर कोणाला तरी दोष दिला. God will not forgive your sins and my sins देव तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करणार नाही if we are going to blame somebody else for our sins. आपल्या पापासाठी जर आपण इतर कोणाला दोष दिला No, तर. because of the pressure of that. या दबावामुळे It's okay. ठीक आहे, Because of the pressure of that. त्या दबावामुळे तुम्ही केलं, No, not killer. Because of the pressure of the things. ते दबाव असल्या कारणाने Who made a decision? निर्णय कोणी घेतला, Has the pressure made the decision त्या or दबावाने you निर्णय made the decision? त्या दबावाने निर्णय घेतला का तुम्ही घेतला? Who made the decision? कुणी निर्णय घेतला? I made the decision. मी निर्णय घेतला. I came under the pressure त्या दबावाखाली मी and I आलो. could not bear the pressure. तो दबाव मी सहन करू I शकलो could नाही. not tolerate the pressure. तो दबाव मी सहन करू And शकलो नाही. therefore I acted. त्यामुळे मी कृती But केली. acting is your own decision. परंतु जे काही कृती तुम्ही केली तुमच्या स्वतःचा तो So निर्णय. don't blame the pressure. मग त्या दबावाला दोष देऊ Don't नका. blame the person who is troubling you. जो व्यक्ती त्रास दिला त्याला दोष देऊ नका. Don't blame the person who is telling you. जो व्यक्ती तुम्हाला पर्सिक्यूट करतो, छेड करतो त्याला त्रास देऊ नका. दोष देऊ नका, क्षमा करा. What is our response demands confession. आपला प्रतिसाद काय असला पाहिजे, आपण कबुली केली पाहिजे. It is, I have done the decision. हा निर्णय मी स्वतः घेतला आहे. Reasons may be 1,000 reasons. त्याचे परिणाम हजारो असतील, But I have made decision. पण मी स्वतः हा निर्णय घेतला. And I am facing the consequences of my decision. माझ्या निर्णयाच्या परिणामाला मी तोंड देत आहे. And I need to ask forgiveness for my decision. माझ्या निर्णयाबद्दल मी क्षमा मागितली And you पाहिजे. will see the situation will change like that. तुम्ही पाहाल की परिस्थिती झटक्यात I बदलेल. have experienced this thousands of times. हजारो वेळा मी याचा अनुभव घेतला आहे. It's very easy to say sorry. आणि दुसऱ्याला मला क्षमा कर म्हणे फार सोपं आहे. No, it's very easy. फार सोपं. But people think it is very difficult. पण लोकांना Why, वाटतं- why should I cast my neck in front of him? आणि लोकांना वाटतं की मी त्याच्या पुढे माझं नाक खा असं, why should I rub my nose? I will make her or him to घास his neck in front of me. त्याला किंवा तिला माझ्यासमोर तिला नाक घासायला लागलं, rub his nose. अहो नाक घासलं तर कसं व्हायचं? What will happen if you rub your nose on the ground? ती पटकन मरून जाईल ना. You will die ना. मग बसाल बोंबलत. Then keep on shouting. I want to forgive everyone. मला सर्वांना क्षमा करायची आहे. Everyone I have to forgive प्रत्येकाला मी क्षमा करेन. because I have taken the communion. कारण मी प्रभू भोजन घेतलं And आहे. now आणि आता Jesus Christ compares himself येशू ख्रिस्त स्वतःची तुलना करतो with the bread. त्या भाकरी Because बरोबर. bread is the real source of our body. भाकर आपल्या शरीराचा खराखुरा स्रोत आहे. And that's why Jesus did not answer Satan. त्यामुळे येशूने सैतानाला उत्तर दिलं नाही. Satan said, if you are a son of God, सैतानाला जर तू देवाचा पुत्र see, आहे, this is again challenge. पहा हे आव्हान आहे. Satan will make challenges through so many people in our life. सैतान पुष्कळशा लोकांद्वारे आपल्या जीवनात आव्हान आणेल. If you are a son of God, जर तू देवाचा पुत्र, turn these stones into bread. या धोंड्याच्या भाकरी बनव. And Jesus answered him, येशूने त्याला उत्तर दिलं, man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, but every word that proceedeth out of the mouth of God. पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल You and वाचेल. I shall not live by bread alone, तुम्ही आणि मी केवळ भाकरीने जगणार नाही, but every word that proceedeth out of the mouth of God. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने आपण And what are the जगणार words आहोत. of mouth of God? देवाच्या मुखातील वचन काय आहेत?
his only begotten Son. त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. And the word of God says, for God so loved the world, देवाचं वचन सांगते देवाने जगाला एवढी प्रीती he gave केली his only begotten Son. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Whosoever believeth on him, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, believeth on him. विश्वास It's a ठेवतो, personal decision for personal salvation. प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे, वैयक्तिक Just because कारणासाठी. I'm born in Christian family माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला does म्हणून not mean that I am automatically saved. आपोआप माझं तारण होतं असं नाही. I have to make my own decision for my own life. माझ्या जीवनासाठी मला स्वतःला निर्णय घ्यावा लागेल. So when we make decision, ज्यास आपण निर्णय घेतो then we can see the power of God move in our personal life. त्यावेळेस आपण पाहतो देवाचं सामर्थ्य आपल्या वैयक्तिक जीवनात कार्य In the झालेलं. word of God, verse 53, Jesus says, ख्रिस्तीवर्तमान 6 अध्याय 53 वचन. then Jesus said unto them, verily, verily, I say unto you, except ye eat the flesh of the Son of Man and drinks his blood, ye have no life in you. ख्रिस्तीवर्तमान 6 अध्याय 53 वचन. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त पिला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. We may live, आपण जीवन जगू, but we don't have eternal life in us. आपल्यामध्ये सार्वकालिक जीवन नसणार. God wants to fill us with his eternal life while we are on the face of the earth. या भूतलावर असताना देवाला आपल्याला त्याच्या सार्वकालिक जीवनाने भरायचं आहे. And if we don't receive the eternal life while we are on the face of the earth, भूतलावर असताना जर आपण ते सार्वकालिक जीवन स्वीकारणार नाही, we will not go to heaven at all. अजिबात आपण स्वर्गात जाणार नाही. I think 2nd November? 2nd November? 2 नोव्हेंबर माहिती आहे ना? What is that? Anybody know? कोणाला माहिती का 2 नोव्हेंबरला काय आहे? It's very difficult to answer this question in front of Reverend Nanadhar. रेव्हरंड नानादार समोर याचं उत्तर देणं फार अवघड. He knows all the answers, but yet he wants to take it from our mouth. त्यांना सर्व उत्तर माहिती आहे पण आपल्या तोंडातून Now, मधून 2nd घ्यायचं. November, whole world is going to celebrate Kabristan Diwali. आणि कब्रस्तानची दिवाळी संपूर्ण जग साजरं करणार आहे 2 नोव्हेंबरला. One day I was conducting a funeral at cemetery on 2nd November. 2 नोव्हेंबरला कब्रस्तानामध्ये प्रेतक्रिया विधी मी करत होतो. And news went like a wild wind. वाऱ्यासारखी बातमी पसरली. Reverend Nanadhar has come in the cemetery. रेव्हरंड नानादार कब्रस्तानमध्ये आले आहेत. And line was lined up in front of me. माझ्या पुढे लोकांची रांगच लागली. Pastor Nanadhar, please come and pray over our kabar. पास्टर नानादार या कृपा करून गरीबावर प्रार्थना We will करा. give you 5,000 rupees. आम्ही तुम्हाला 5,000 रुपये देऊ. And somebody said, we will give you 2,000, 1,000. Line up in the Kabristan. काय म्हटलं 2,000 काय म्हटलं 1,000 रांगच लागली I said, I have कब्रस्तानात. not come here for that. अहो मी त्याच्यासाठी इथं आलो नाही. I have come to conduct the funeral. प्रेतक्रिया विधी करण्याकरिता मी आलो. There are so many pastors पुष्कळ go on 2nd November and stay at the gate of the Kabristan. पुष्कळचे पास्टर 2 नोव्हेंबरला जातात कब्रस्तानच्या फाटकाच्या इथं थांबतात. And then they are taken, pray for our kabar and take this 500 rupees, 1,000 rupees income, good income that day. आणि त्या दिवशी ते जातात म्हणतात या कब्रसाठी प्रार्थना करा मग 500,000 पूर्ण त्यांना पैसे मिळतात. And त्या I दिवशी. went to see the Kabristan that day. त्या दिवशी मी ते कब्रस्तान बघायला गेलो. On every Kabristan, every kabar, प्रत्येक कबरेवर there was something. काहीतरी होतं. Beloved, that person who is buried, his beloved thing. आणि जो प्रिय व्यक्ती गाडला गेलाय त्याच्या प्रिय वस्तू. In some biryani, काही लोक बिर्याणी आणलेले, some kept bhajas, vada pav, भाजा वडापाव, some kept daru, काहींनी दारू ठेवली, cigarette, सिगरेट, tambaku, टबॅको, लिकर, सिगरेट, all these kept in the Kabristan. या सगळ्या गोष्टी कुठं तर कब्रस्तानात. Last year I have seen the biryani stalls at the door of Kabristan. मागच्या वर्षी मी पाहिलं त्या कब्रस्तानाच्या दरवाजाच्या अवतीभोवती
बिर्याणीचे दुकानं लावलेले. What is this? हे काय आहे? This is satanic. हे सैतानी आहे. This is worshipping the dead. Worshipping the dead. आणि हे म्हणजे जे मेलेले आहेत त्यांची उपासना भक्ती And करणे. 1 Corinthians chapter 15 strictly warns us that we are not supposed to worship the dead. पहिले करंथीकर 15 अध्यायामध्ये सांगितलं आपण जे मेलेले आहेत त्यांची भक्ती केली The नाही word of God पाहिजे. says those who have left the earth, they have no connection whatsoever on the anything on the earth. देवाचं वचन सांगतं ज्यांनी पृथ्वी सोडलेली आहे, त्यांचा या पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचा काहीच संपर्क नाही. Therefore, when we bury someone, त्यामुळे आपण कुणाला जर पुरतो we just forget that. आपण ते विसरून जातो. It's not love. प्रेम नाही ते. It's not love. ते प्रेम नाही. I told my children, मी माझ्या मुलांना and सांगितलं in आहे, front of you I telling, आता तुमच्या समोर सांगतो, if at all I die, जर मी मेलो तर, if at all I die, जर मी मेलोच तर, if at all I die, जर मी मेलोच तर bury me मला पुरा and don't build my kabar. माझी कबर बांधू नका. Because when Jesus comes ज्यावेळेस येशू येईल and he will raise us up आपल्याला मरणातून उठवेल, and I will try to get up मी उठायचा प्रयत्न and I करेन, get headache. Damn. Oh, माझं डोकं लागेल त्या सिमेंटच्या कबरेला. the kabar is built कबर बांधली म्हणून in the memory. स्मरणार्थ. When we build the kabar in the memory, that means we tell this person is going to raise again. आणि आपण त्याच्या स्मरणार्थ कबर बांधतो, याचा अर्थ हा व्यक्ती मरणातून उठणार नाही. I went to America मी अमेरिकेला गेलो, to meet brother Rajaram's son, ब्रदर राजाराम यांच्या चिरंजीवाला and he भेटण्याकरिता took me around the place, त्या ठिकाणी त्यांनी मला घेऊन and गेले. he took me to one place. एका ठिकाणी ते मला घेऊन गेले All there was temples आणि मोठे मोठे मंदिर built, बांधलेले. and I asked him, why these temples are here, so many together? आणि म्हणजे एकत्रित असे हे मंदिर का? Pastor, this is not temples, this is a kabristan. ते म्हणजे पास्टर हे मंदिर नाही, हे कब्रस्तान आहे, ग्रेव्हयार्ड. This is the kabar they have built, huge. मोठ्या मोठ्या kabristan. कबरी त्याने बांधलेल्या आहेत. Whole kabristan was filled with temples. आणि ते कब्रस्तान असं वाटतं की मंदिराने भरलेलं आहे. And I said, Lord, म्हणजे देवा, when Jesus comes, how difficult it will be. येशू आले, या लोकांना किती कठीण जाईल. Let us not do what world does. जग करतात तसं आपण करू नये. Oh, Pastor, you are not reading the word of God properly. ओ पास्टर, तुम्ही देवाचं वचन बरोबर वाचत नाही. When Jesus was crucified, the cupboards were open. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वध स्तंभावर होते, थडगे कबर उघडल्या गेल्या. Please remember that time cupboards were not like this. लक्षात ठेवा, त्या वेळेच्या कबर आडव्या नव्हत्या. That time cupboards were like this. त्या कबर गोल आकारात होत्या. And there was stone to cover the cupboard. आणि त्या ठिकाणी Cupboard. धोंड होती, त्याचं तोंड बंद करायला. And Jesus said, remove that stone. येशू म्हटला ती धोंड लोटा. And Lazarus was lying there. लाजर जिवंत बाहेर Those आला. were opened आणि त्या खुल्या कबरा होत्या in time of Jesus. येशूच्या काळात. Nowadays, whatever the cupboards are not, were not there. आणि त्या काळाच्या कबरा आता What I am नाही. saying, why I am saying, मी हे का सांगत आहे, our life is eternal life. आपलं जीवन सार्वकालिक. Our life is not earthly life. आपलं जीवन भूतलावरच We नाही. are travelers on the earth. या पृथ्वीवर आपण प्रवासी That's आहोत. why Paul says in Colossians, कलसेकारात पत्रात म्हणतो, let us have mind of heaven in you while you are on the face of the या earth. पृथ्वीवर असताना तुमची चित्त वृत्ती स्वर्गाची असू द्या. Do not store your dhan तुमचं धन साठवून ठेवू नका on the earth, पृथ्वीवर, because store your dhan in heaven. आणि तुमचं जे धन आहे स्वर्गात Jesus साठवा. Christ said, I am the bread from heaven, येशू ख्रिस्त म्हटला, मीच स्वर्गातील भाकर, and I give life. मी तुम्हाला जीवन देतो. Those who eat my flesh, जे माझं देह खातात, drink my blood, माझं रक्त पितात, they will have life in you. त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन राहील. And when you have a life from heaven above, स्वर्गातील जीवन जे असं तुमच्याकडे असतं, then you are always powerful. त्यामुळे तुम्ही You are सतत always victorious. विजय आणि You are सामर्थ्यशाली always असता. happy. सदा You सर्वदा are always आनंदी, strengthened. सदा सर्वदा And you are बलवान, always your needs are met miraculously. चमत्काररित्या सर्व का तुमच्या गरजांचा पुरवठा होतो. If you can believe this, जर तुम्ही याच्यावर विश्वास you ठेवा, can stand now आता तुम्ही उभे राहू and शकता. say amen. आमेन म्हणू You can शकता. stand now. मी आता उभे राहू शकता. If you believe this,
जर तुम्ही यावर विश्वास ठेवता, Because the song says, गीताचे बोल आहेत Psalms 102, उपासना संगीत गीत क्रमांक 204, ख्रिस्ती झाला का पातक भारा विठला का, उपासना संगीत ख्रिस्ती 204. झाला का पातक भारा विठला का, अनुतापाचा अनुभव पुरता आधी आला का, अनुतापाचा अनुभव पुरता आधी आला का, पातक भारा विठला का, खांबी गेला का अर्थही त्याचा कळला का, खांबी गेला का अर्थही त्याचा कळला का, कळला असला तरी तो अंतर्भूतीत बसला का, कळला असला तरी तो पुरता अंतरी बसला का, पातक भारा विठला का, ख्रिस्ती झाला का पातक भारा विठला का, देहा मेला का पुनरपि जन्मा आला का, देहा मेला का पुनरपि जन्मा आला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का, पातक भारा विठला का, प्रेमे भरला का पर का कोणी नुरला का, प्रेमे भरला का पर का कोणी नुरला का, जिकडे तिकडे बांधव आपुले पाहून रमला का, जिकडे तिकडे बांधव आपुले पाहून रमला का, पातक भारा विठला का, ईश्वर दिसला का अंतरी बाहेर वसला का, ईश्वर दिसला का अंतरी बाहेर वसला का, तोच आपला माय बाप हा प्रत्यय आला का, तोच आपला माय बाप हा प्रत्यय आला का, पातक भारा विठला का, ख्रिस्ती झाला का पातक भारा विठला का, अनुतापाचा अनुभव पुरता आधी आला का, अनुतापाचा अनुभव पुरता आधी आला का, पातक भारा विठला का, पातक भारा विठला का. Heavenly Father, we thank you for Jesus Christ, our living bread from heaven. स्वर्गीय आभार मानतो, येशू ख्रिस्त आमची जो जीवनाची भाकर आहे. Help us to feed on Jesus Christ every day in our lives. आमच्या जीवनात दररोज प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण जगावयासाठी आम्हाला That our सहाय्य कर. spiritual man may be stronger and stronger every day. जेणेकरून आमचा आत्मिक मनुष्य जो आहे दररोज बलवान होत जाईल. That we may be transformed in your likeness. आमचं आम्ही तुझ्या प्रतिरूपासारखं हो. That wherever we go, जेथे कुठे आम्ही जाऊ we will be a living witness for you. तुझ्यासाठी जिवंत साक्ष असू. Use us for that purpose, we pray. प्रभू त्या उद्देशाने आमचा उपयोग In कर. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. Amen. You may be seated in God's presence. तुझ्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नात वाढदिवस साजरा करत असेल तर विनंती आहे उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you.
प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we pray for those who are going to celebrate their anniversary and birthday in this week. प्रभू परमेश्वर प्रार्थना करतो जे प्रियजन त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करत We want आहेत. to thank you for your faithfulness in their personal marital life till now. प्रभू आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. तुम्हाला अधिक अनुभव विश्वासपणाचा संरक्षणाचा Let पुरवठीचा all the promise of your word be fulfilled in their lives. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. Show them many more birthdays and anniversaries. We प्रभू त्यांना pray. अधिक वैयक्तिक वाढदिवस लग्नाचे वाढदिवस In दाखव. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in God's presence. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. आता दशांश आपला दानार पण सेवा करायचं दानार पण परमेश्वर भक्ती करूया. Senior pastor, myself, and Reverend H. Koli will stand right behind the church to meet you. रेव्हरंड येशू कोळे वरिष्ठ पाळक रेव्हरंड स्टीवन दारचेच्या मागास तुम्हाला भेटणे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Blessed be your name, the land that is plentiful, where streams of abundance flow. Blessed be your name, when I'm found in the desert place, though I walk through the wilderness. Every blessing you pour out, I'll turn back to praise. When the darkness closes in, Lord, still I will sing. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. Blessed be your name when the sun's shining down on me, when the world's all as it should be. Blessed be your name on the road marked with suffering, so there's pain in the offering. Blessed be your name. Every blessing you pour out, I'll turn back to praise. When the darkness closes in, Lord, still I will sing. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. तू ही देता है, तू ही देता है यहोवा, मेरा दिल कहे, धन्य तेरा नाम। तू ही देता है, तू ही देता है यहोवा, मेरा दिल कहे, धन्य तेरा नाम। तेरे आशीष के बदले लाओ स्तुति, जब अंधेरा